आमदार सतेज पाटील यांनी महामंडळांमध्ये अनुदान व कर्ज वाटपात झालेली अनियमितता आणि थकीत कर्ज वसुलीबाबतचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला. राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील दुर्बल घटकाला व्यवसायाकरता अल्प व्याजदरात कर्ज देऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरता महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ ही 3 महामंडळं स्थापन केली आहेत. या तिन्ही महामंडळांमध्ये अनुदान आणि कर्ज वाटपात गैरव्यवहार झाला असून एकाच घरात 4 ते 5 वेळा कर्ज वाटप झाल्याचा प्रकार आमदार सतेज पाटील यांनी निदर्शनास आणला. अनुदान आणि कर्ज वाटपात झालेल्या गैरव्यवहार आणि अनियमिततेमुळे 2010 पासून 85% कर्जधारकांची 800 कोटी रुपयांची कर्ज थकीत राहिल्यानं ही महामंडळं आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाली आहेत. हे खरं आहे काय? ही तिन्ही महामंडळं सक्षम करण्यासाठी आणि थकीत कर्ज वसूल करण्याकरता शासनानं कोणती कार्यवाही केली, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अनुदान आणि कर्ज वाटपात झालेल्या अनियमिततेमुळे कर्ज थकीत होऊन ही महामंडळं आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाली असल्याची बाब अमान्य केली. तथापि थकीत कर्ज वसूल करण्याकरता महामंडळाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर जिल्हा स्तरावर विशेष वसुली मोहीम राबवून थकबाकीदारांवर दबाव वाढवला जात असल्याची माहिती दिली.